नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. तर आंबे पिकवण्यासाठी बघा गवतात घातलेले आहेत आणि बाकीचे आंबे जे आहेत ते पिकून तयारसुद्धा झालेले आहेत. तर पिकलेले आंबे हे तगारीत आणि इकडे या कॅरेटमध्ये परत त्या तगारीत काढलेले आहेत आणि बाकीच्या ज्या कैऱ्या पिकायच्या बाकी आहेत तर त्यासुद्धा निवडून आता परत एका साईडला लावल्या जात आहेत. तर नैसर्गिक पद्धतीने आंबा हा आमच्याकडे पिकवला जातो आणि कुठल्याही केमिकल विना. बाकीचे लोक कार्पेट वगैरे घालतात किंवा मग वेगळ्या काही गोष्टींनी पिकवला जातो आंबा, पण आमच्याकडे बघा तर आताच हे सगळे कैऱ्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत बाजूला आणि इथं दिसत असतील तुम्हाला. आणि अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या ज्या होत्या त्या अशा पूर्ण भरलेलं होतं हे घर. आणि आता ह्या निवडून घेत आहेत बघा. इकडच्या कैऱ्या ज्या आहेत त्या निवडणं चालू आहे आणि इकडे पिकलेल्या कैऱ्यांमध्ये परत ह्या ठेवल्या जातील. शिवम काय करतोय? दाखव. गोड लागतं काम. गोड आहे का? त्याला चोळला का तू? चोळले तू? हा, चोळून मग नरम घ्यायचा. करायचं, हा, नरम. नरम करायचा. चोळलं. शिवम किती आंबे खाल्ले शिवम तू? एकच आतापर्यंत? सकाळपासून? अंजळगावला आला तेव्हापासून एकच खाल्ला का तू? सकाळपासून किती खाल्ले? जाऊ दे, आज किती खाल्ले? आज एकच खाल्ला आणि सकाळी दीदीने दिलेला? परत घेऊन गेला. हा, तिने फक्त तुला चोखून दिला बघ. गोड आहे म्हणे. गोड आहे का बघ असं. खोटं बोलतोय तू, खोटं. 4-5 अंके काढले. मग सकाळपासून 3-4 खाल्ले गेले तुझे? 3-4 एकच खाल्ला. एकच खाल्ला आणि हा दुसरा आहे का मग? मग आता पिऊ घेते आंबा. तर अशा पद्धतीने आंबे खायची मजा ही खूप जास्त येत असते माझ्या माहेरी. आणि याच्यात लागलेले आंबे सुद्धा निवडले जातात बरं का. आता हे पिकवताना बऱ्याच कैऱ्या म्हणजे अशा साधारणतः 25-30 कैऱ्यांमध्ये एक कैरी ही खराब निघतेच, तर ती सुद्धा बाजूला काढली जाते. कुठे आहेत नाना खराब कैऱ्या काढेल? हां, तर बघा म्हणजे एवढ्या नाही निघणार पण खराब नाही या हप्त्याने. म्हणजे नाही 20-25 कैऱ्यांमध्ये एक कैरी नाही. तर जेव्हा अशा पद्धतीनं ह्या कैऱ्या आपण पिकायला घालतो तर याच्यामध्ये बाकीच्या कैऱ्या ह्या खाली लागून सुद्धा जातात. तर झाडावरून अशा पद्धतीने ज्यावेळेस कैऱ्या पिकवायला घातल्या जातात तर ह्या कैऱ्यांमध्ये 1-2 कैरी ही खराबसुद्धा होते. तर झाडावरून ज्यावेळेस कैऱ्या खाली पडतात तर खाली जर ती जमिनीवर आपटली तर तिचा जो जमिनीवर आपटलेला भाग असतो तर तो लागतो, कारण तो खाली जमीन जी असते ती उन्हाने गरम झालेली असते आणि मग तो भाग तिचा खाली ठोकला जातो. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने ते पिकवायला घातले जातात तर त्यावेळेस ती कैरी त्या बाजूने लागते किंवा खराब होते, म्हणून मग त्या निवडाव्या सुद्धा लागतात. आणि बाकीच्या कैऱ्या ह्या पिकलेल्या नाही आहेत, तर म्हणजे कमी पिकलेल्या आहेत. त्यांची कातळी जी आहे ती वरची अजून नरम आहे, म्हणून मग त्यांना परत अशा पद्धतीने ते एका साईडने रचत आहेत. आणि ज्या पिकलेल्या कैऱ्या आहेत त्याच्यातून त्या निवडून घेऊन पिकलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या बाजूला केल्या जात आहेत. आणि ह्या परत आणि याच्यावर गवत घालून आणि वरती अशा पद्धतीने ते प्लास्टिकचे जे पाल येतात, ज्या गोण्या असतात प्लास्टिकच्या, तर त्याचे अशी ताळपत्री बनवली जाते आणि ती त्याच्यावर अंथरून घेतात. तर बघा अशा पद्धतीने निवडून वगैरे सगळे ह्या कैऱ्या. आणि ह्या कैऱ्यांमध्ये 2-4 कैऱ्या ज्या आहेत त्या खराबसुद्धा होतात. तर त्या इकडच्या बाजूला मला वाटतं काहीतरी 2-4 निघालेल्या आहेत. ह्यावेळेस कैऱ्या ज्या आहेत त्या थोड्याच खराब झालेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आता याने टाकली तर अशा ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात लागतात. आणि मग ही आता पूर्णपणे खराब नाही आहे कैरी, ही चांगलीच निघेल. ही आम्ही घरीसुद्धा खाऊन घेतो, कारण हा भाग जर असा सोडला, हा चाकूने कापून घेतला तर आतील कैरी जी असते ती चांगलीच असते. तर बघा पिहू जी आहे त्या सगळ्या ह्या कैऱ्या तिकडे घेऊन जाते आणि चिरून मस्त आता याची आंबा पोळी आम्ही करणार आहोत. तर हा बघा, तर नानांनी सुद्धा इकडे काढली.
तर ही कैरी सगळ्याकडून चांगली आहे बरं का, फक्त इथं थोडासा तिला डाग आलेला आहे. तर ही सुद्धा कैरी ती त्याच्यात आता घालणार नाहीत, ही सुद्धा कापली जाईल. आणि मग एवढ्या सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या घरी सुद्धा खाल्ल्या जात नाहीत. आणि मुलांना तर चांगल्याच कैऱ्या आवडतात, म्हणजे पिकलेले आंबेच त्यांना आवडतात, अशा कैऱ्या सुद्धा ते खात नाहीत. आणि मग याचं काय करायचं, तर आम्ही सुद्धा एवढ्या खाऊ शकत नाहीत. मग याची आम्ही करणार आहोत ती आज आंबा पोळी. ती कशा पद्धतीने होते ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे.